हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण वाळवणीचा साधारणतः 9वा पदार्थ करतो आहोत। तर पापड नाही आज करायची आहे, भरणारी मिरची करायची आहे। तर चला, वाळवणीची मिरची आपण तयार करण्यासाठी मी वाळवणीचीच ही मिरची आहे। म्हणजे आपण जे मिरची भरतो वाळवणीसाठी ना, ती मागितली तर बाजारात इझिली मिळून जाते। तर ही बघा, ही स्वच्छ धुवून एक 15-20 मिनटं छान उन्हाच्या किरणावर ठेवली होती, सकाळच्या उन्हावर। तर म्हणजे पाणी वगैरे असेल तर ते निघून जातं। आणि हे बघा, आता ह्याचे पोट फाडून घेतलेलं आहे आणि जमेल तितक्या बिया त्याच्या काढून घ्यायच्या आहेत। अगदी काही सगळ्या काढायला हव्यात असं काही नाही, थोड्याफार काढल्या थोड्याफार राहिल्या तरी काही हरकत नाही। तर हे बघा, ह्याच्या बिया काढायच्या आहेत। आणि हे बघा, हे अशा पद्धतीने आपण सगळ्या ह्या मिरच्यांची पोटातल्या मिरच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि याचे पोट फोडून घ्यायचे आहेत। वर्षभर टिकणारी ही मिरची आपण बघतो आहोत। तर हे बघा, आता थोडीशी मी दह्याची मिरची करणार आहे। त्यासाठी हे बघा, चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि धणे पावडर टाकायची आहे। हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा साधारणतः। मी हे पाव किलो दह्याची मिरची करणार आहे आणि पाव किलो आपली मसाला भरून मिरची करणार आहे। आता ह्याच्या साधारणतः एक 4-5 चमचे दही टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। या सगळ्या मिरच्यांना हे दही, मसाला म्हणजे धणे पावडर, मीठ हे सगळं लागलं गेलं पाहिजे। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हळद पाहिजे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल, मी काही टाकलेली नाही। असंच हे सगळ्याला लावून घ्यायचं आहे दही, आणि हे असंच झाकण लावून रात्रभरासाठी तसंच मुरून द्यायचं आहे। आणि नंतर मग उन्हामध्ये एक 4-5 दिवस सुकून घ्यायचं आहे। आता हे बघा, दुसरी मिरची करायला घेतो आहोत आपण, भरून करायची आहे। तर त्यासाठी हे बघा, साधारणतः 2 चमचे जिरं, 2 चमचे मोहरी आणि पाव चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही मेथी घेऊ शकता। मेथी कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि हे बघा, हे बारीक गॅसवर छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। भाजून झालं की एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे। थंड झालं की मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याची जाडं भरडाची भरड करून घ्यायची आहे। हे बघा, जाडी भरडी भरड करून घेतलेली आहे। आता हे बघा, अशा पद्धतीने ही केलेली आहे। आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। सांडगे मिरची पण याला म्हणतात। आणि नमक टाकायचं आहे, चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी साधारणतः पाव चमचा दोनदा टाकलेला आहे, अर्धा चमचा टाकलेला आहे। आणि आपण धने, जर माझ्याकडे पावडर केलेली होती म्हणून मी धने भाजले नाहीत त्या जिऱ्या मोहरी बरोबर। जर भाजलेले नसतील तर तसेच तुम्ही टाकू शकता। मी 4 चमचे हे धने पावडर टाकलेली आहे। मी भाजून एकदाच पावडर करून ठेवते। आणि पाव चमचा किंवा अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। आणि 5 ते 6 चमचे जवळपास याच्यामध्ये दही टाकायचं आहे। दही म्हणजे तुमच्या असं कालवणे, असं पातळ पण जास्त नको आणि घट्ट पण नको, अशा पद्धतीने तुम्ही दही टाकायचं आहे। जर अजून पाहिजे असेल तर अजून ॲड करायचं, थोडं पहिल्यापासून टाकत जायचं। आणि मिरची भरता येईल इतकं हे बघा, अशा पद्धतीने हे सारण करायचं आहे। आता हे बघा, मिरचीचं पोट साईडला करायचं आहे आणि छानपैकी व्यवस्थित असं मिरचीचं पोट भरून घ्यायचं आहे। बाहेर पातळ झाले तर बाहेर पडून जाईल, सुकं असेल तरीही बाहेर पडून जाईल, म्हणून अशा पद्धतीचं हे बॅटर करायचं आहे। हे बघा, हे व्यवस्थित असं दाबून मिरचीचं पोट छान भरून घ्यायचं आहे, जेणेकरून बाहेर त्याचा मसाला बाहेर पडता कामा नाही। वर्षभर टिकते, चवीला तर अप्रतिम लागते। तुम्ही वरण भात जर केला असेल आणि त्याच्याबरोबर ही मिरची तळून घेतली तर अप्रतिम लागते। हे बघा, आपण ह्या मिरच्या सगळ्या भरून घेतलेल्या आहेत आणि ह्या कमीत कमी मला 6 दिवस लागले वाळवण्यासाठी। हे बघा, आता वाळवून घेतलेले आहेत, किती छान दिसत आहेत। वर्षभर छान टिकणारी ही मिरची आहे, सांडगे मिरची। तर आपण आता तळून पण बघणार आहोत। हे बघा, किती सुंदर आहे। तर तळण्यासाठी एका कढईत तेल घेतलेलं आहे, ते तेल छान गरम करून घ्यायचं आहे।
गरम तेल झालं की ह्या सांडगे मिरची या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे. हे बघा, याचा मसाला बाहेर पडत नाही, म्हणजे खूप छान पद्धतीने हा मिरची झालेली आहे आणि हा मसाला छान भरला गेला आहे. हे बघा किती छान झाले. फक्त वरण भाताबरोबर सुद्धा खाल्लं ना एकदम भारी लागते, चवीला तर अप्रतिम लागते. तर चला मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मैत्रिणींनो, दह्याची मिरची पण मी शेवटला दाखवलेली आहे. दह्याची मिरची पण अशीच सुकवून घेतलेली 6 दिवस आणि छान उन्हामध्ये 6 दिवस सुकवून घेतलेली आहे आणि दाखवलेली आहे. ती पण ह्याच्यापेक्षा पण ती दह्याची मिरची खूप छान लागते आणि त्याला पण जास्त काही मसाला वगैरे काही लागत नाही, पण चवीला खूप छान लागते. तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर बाय.